नंदिनी, नंदिनी, अगं नंदिनी, सर अजून औषधं दिली नाही. ते अलार्म किती वेळेचा वाजतोय तू? ओ सॉरी सर, खूप दमले होते, अशीच झोप लागली. सॉरी सर, लगेच येते. सर खूप जड झालं होतं म्हणून. ठीक आहे, या या. मॅडम, गोळ्या. सर, मॅडम ना थोडं स्पंजिंग हा करायचंय. ठीक आहे, थोडं गरम पाणी मी घेऊन येतो. काही हरकत नाही सर, मी घेते. हा ठीक आहे. नंदिनी, सर. कसं बोलू? नंदिनी, तुला एक गोष्ट विचारायची आहे. मी आत्ता विचारू शकतो का? काय झालं, बोला ना. तुमचं लग्न झालंय का? माझ्या लग्नाविषयी तुम्ही का विचारताय सर? मी दुसऱ्या लग्नाचा विचार करतो आहे. तुम्ही तयार असाल तर मी लग्न करू शकतो का? तुमच्या मनात काय हे विचारायला आलो इथे. का सर, तुमची बायको जिवंत आहे तरीही लग्न करायचे? माझ्या वाईफचा मला काहीही फायदा नाहीये. मी आनंदाने नाही राहू शकत आहे नंदिनी. मी अजून किती दिवस वाट बघू, सांग ना. ह्या गोष्टी तुम्हाला शोभत नाही सर. अचानक ॲक्सिडेंटमुळे असं सगळं झालंय म्हणून तुम्ही दुसऱ्या लग्नाविषयी विचार कराल का? त्याच ॲक्सिडेंटमध्ये तुम्हाला काही झालं असतं आणि तुमच्या बायकोने दुसऱ्या लग्नाचा विचार केला असता तर चाललं असतं? बरोबर नाहीये. तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार करताय हे खूप चुकीचं आहे. ती तुमच्यावर विश्वास ठेवून लग्न करून आलीये. ती कशीही असली तरी तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे. आता दुसऱ्यांदा लग्न करताय, त्या मुलीचीही अशीच तब्येत खराब झाली तर तिसरं लग्न करणार का? माझ्या नवऱ्याच्या तब्येतीमुळेच मी हॉस्पिटल सोडण्याचा निर्णय घेतला होता. 1 वर्षापूर्वी त्यांना पॅरालिसिस झाला. 1 वर्षापासून मी त्यांची काळजी घेतेय. ते आज नाही तर उद्या, उद्या नाही तर कधी ना कधी ठीक होतील अशी आशा आहे. जर आयुष्यभर असेच राहिले तरीही मी काळजी घेईल. तेच माझा आनंद आहेत सर. सगळ्या बायका हाच विचार करतात. सर, माझं कामावर येणं तुम्हाला त्रास देत असेल तर मी लगेच नोकरी सोडते. नाही, असं काही नाहीये. तुम्ही माझ्या बायकोबद्दल खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं मला. तुमचे खूप खूप आभार. यानंतर मी माझ्या बायकोची नीट काळजी घेईन.